नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग बांधव आहेत तर यांच्या पेन्शन वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. काल संध्याकाळी महाराष्ट्राचं जीआरचं अधिकृत संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या की सप्टेंबर महिन्याची पेन्शन वितरण आहे तर याची जी शासकीय प्रोसेस असते किंवा जो जी आर असतो तो महाराष्ट्राच्या जीआरच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध झालेला आहे. दिव्यांग मानवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रतीक्षा संपलेली आहे. अगदी वेळेच्या पूर्वी लक्षात घ्या की सप्टेंबर महिन्याच्या पेन्शन वितरणाचा जी आर पोर्टलवरती प्रसिद्ध झालेला आहे. मग आता प्रश्न आहे की रक्षाबंधनानिमित्त दिव्यांग लाभार्थ्यांना ही पेन्शन येते का? तर अजून या संदर्भात अपडेट नाही आहे, पण साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आता या मागील काही 2 महिन्यांपासून अगदी नियमितरित्या पेन्शन वितरण संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र जे दिव्यांग लाभार्थी असतील तर यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळे साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत, बांधव आहेत तर यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही पेन्शन जमा होण्याचे संकेत आहेत. आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत. याचबरोबर इतर लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये केवळ जुलैचीच पेन्शन जमा झाली. ऑगस्टच्या पेन्शनचा अजून पत्ता नाही आहे तर अजून त्यांना कधी पेन्शन वितरित होईल या संदर्भात देखील माहिती घेत आहोत. पेन्शन वितरणासंदर्भातली कामं सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, पण अजून तरी कुठल्याही प्रकारची पेन्शन त्यांना ऑगस्टची असेल किंवा थकीत असेल प्रलंबित पेन्शन अजून जमा झालेली नाही. त्यामुळे अशा प्रकारची ही अपडेट आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खुशखबर आलेली आहे. साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही पेन्शन त्यांना मिळेल. इतर लाभार्थ्यांसाठी अजून अपडेट नाही आहे. माहिती आपण घेत आहोत. त्यामुळे रक्षाबंधनानिमित्त ओवाळणीचा त्यांचा प्रश्न जो आहे तो अजून मार्गी लागले नाही आहे. त्यामुळे सध्या मिळालेल्या माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत बांधवांना रक्षाबंधन ओवाळणी मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणजेच काय की त्यांची थकीत पेन्शन असेल, ऑगस्टची पेन्शन असेल तर वितरित होण्याची तयारी सुरू आहे. पण या 2 दिवसांमध्ये पेन्शन वितरण होण्याचं काम लक्षात घ्या शक्यता कमी आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.